सो हॅलो एव्हरीवन, तुम्ही माझा ग्लोबल विलेजचा व्लॉग बघितलाच असेल. तर आज आम्ही चाललो आहे दुबई फ्रेम. तुम्हाला माझ्या कॅप्शनवरून कळलंच असेल. सो आज आम्ही चाललो आहे करीम टॅक्सीने. तुम्हाला जर दुबईमध्ये ट्रॅव्हल करायचं असेल, लोकल ट्रॅव्हल करायचं असेल तर तुम्ही करीम हा ॲप डाउनलोड करू शकता आणि तुमची राईड बुक करू शकता. सो तुम्ही बघू शकता, खूप छान बाहेर व्ह्यू आहे. शेख सायद रोडनी आम्ही चाललो आहोत आणि खूप छान क्लायमेट आहे आज. बिलकुलही तुम्हाला वाटत असेल की बाहेर खूप ऊन आहे, बट खूप छान थंड वारा आहे. त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की आज आपण दुबई फ्रेम एक्सप्लोअर करूयात. चला तर मग आपण दुबई फ्रेम बघूयात. सीझन असल्यामुळे खूप सारी गर्दी असते. मी ऑनलाईनच तिकीट बुक केलं होतं. पर पर्सन 50 दिरहम तिकीट प्राईस आहे. आणि आम्ही इथे आल्यानंतर आम्ही आमचं ऑनलाईन तिकीट त्यांना दाखवलं आणि आम्ही एंटर केलं दुबई फ्रेममध्ये. फ्रेममध्ये तुम्ही एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे एक रिसेप्शन मिळेल. इथे तुम्हाला तुमचे ते लोक फोटो काढून देतील आणि ते फोटोज तुम्ही नंतर विकत घेऊ शकता त्यांच्याकडून. इथून तुम्ही वर आल्यानंतर तुम्ही एक म्युझियम बघू शकता, ज्यामध्ये दुबई कसं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे दुबईचं, त्याचं पूर्ण इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला बघायला मिळेल. प्रॉपर म्युझियम त्यांनी सेटअप केलेलं आहे आणि त्यामध्ये कसं दुबईचं ग्रोथ आणि कसं ते डेव्हलप झालं, त्या अगोदर दुबईमधले लोकल लोक काय करायची, त्यांचं काय व्यवसाय होता, त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन त्यांनी इथे दिलेलं आहे. इथून पुढे गेल्यानंतर एक लिफ्ट येते आणि त्या लिफ्टने आपण वरती जातो. खूप छान व्ह्यू आहे इथून लिफ्टमधून जाताना. पूर्ण ग्लासमधून तुम्ही बघू शकता. खूप काही कमी टाईममध्ये आपण लिफ्टने वरती जातो, जिथे ऑब्झर्वेशन डेक. लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर असं आपल्याला एक समोर प्रॉपर एक ऑब्झर्वेशन डेक मिळेल. तिथून तुम्ही दोन्ही साईडचे व्ह्यू बघू शकता. सो जसं तुम्ही वरती आलात, तुम्ही इथे बघू शकता ओल्ड दुबईचा व्ह्यू तुम्ही एका साईडून बघू शकता आणि दुसऱ्या साईडून बघाल तर हा न्यू दुबईचा म्हणजे डेव्हलप झालेल्या दुबईचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. समोर बुर्ज खलिफा आहे. इथे दुबई किंगचं पॅलेस आहे. ऑब्झर्वेशन डेक आहे, जिथून तुम्ही दुबईचा व्ह्यू बघू शकता. ओल्ड दुबई, न्यू दुबई, किंग पॅलेस. खूप अमेझिंग ऑब्झर्वेशन डेक आहे.
सो लिफ्टने खाली आल्यानंतर तुम्हाला इथे फ्युचर ऑफ दुबईचं एक छान इन्फॉर्मेशन बघायला मिळेल आणि ते त्यांनी स्क्रीनवरती प्रेझेंट केलेलं आहे. खूप छान असं त्यांनी ते इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बाहेर पडल्यानंतर जेव्हा तुम्ही एंट्री केली तेव्हा फोटोज काढले होते ते फोटो तुम्ही इथे कलेक्ट करू शकता. एक्झिट करताना तुम्हाला जर दुबई फ्रेमचे मॅग्नेट घ्यायचे असतील, दुबई फ्रेमचे काही फ्रेम्स, टी शर्ट्स किंवा कॉफी मग, किचन जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही इथून घेऊ शकता. So here is the largest frame in the world. So stunning view. तुम्हाला छान फोटोज वगैरे काढायचे असतील तर आय कॅन सजेस्ट यू तुम्ही मॉर्निंग टाईमला या आणि खूप छान इथे फोटोज येतात. खूप छान व्ह्यू आहे. सनलाईटमध्ये फोटोज आणि व्हिडिओज खूप अमेझिंग येतात कारण हे गोल्ड प्लेटेड स्टेनलेस स्टीलचं वेगळंच शाईन तुम्ही दिवसा बघू शकता. बाहेर पडल्यानंतर तुम्हाला एक मस्त ग्रीनरी गार्डन एरिया मिळेल जिथे तुम्ही रेस्ट करू शकता, टाईमपास करू शकता. सो त्या एरियामध्येच तुम्हाला एक कॅफे मिळेल. तिथे तुम्ही छान कॉफी, पिझ्झा, बर्गर तुम्हाला जे हवं ते तुम्ही ऑर्डर करू शकता आणि इथे बसून तुम्ही दुबई फ्रेमचं व्ह्यू एन्जॉय करू शकता. बेसिकली दुबई फ्रेम एक्सप्लोर करण्यासाठी आणि बाहेरच्या एरियामध्ये थोडा टाईम स्पेंड करण्यासाठी ॲप्रॉक्सिमेटली 2-2.5 तास इनफ आहेत जे की तुम्ही इथे स्पेंड करू शकता. डिपेंड्स अपॉन तिथे किती रश असेल. सीझनच्या टायमामध्ये खूप लाईन असते सो ते बघून तुम्ही इथे तिकीट बुक करू शकता आणि दुबई फ्रेम तुम्ही एन्जॉय करू शकता. सो इव्हिनिंग पासून इथे फाउंटेन शो असतो तर तो सुद्धा तुम्हाला एक्सप्लोर करायचा असेल, बघायचा असेल तर तुम्ही संध्याकाळचा टाईम बुक करू शकता म्हणजे तुम्हाला छान फाउंटन बघता येईल आणि तो एन्जॉय करता येईल. तुम्ही एंट्रन्सला पोचल्यानंतर तुम्हाला इथूनच करीम टॅक्सी तुम्ही बुक करू शकता आणि तुम्ही तुमच्या हॉटेल किंवा तुमच्या घरी रिटर्न करीम टॅक्सीने जाऊ शकता. खूप छान अमेझिंग असं एक्सपिरियन्स होता. पर्सनली मला खूप आवडला. मी सेकंड टाईम व्हिजिट केलं होतं. दुबई फ्रेमचा मस्त एक्सपिरियन्स करून झाल्यानंतर आम्ही निघालो घराकडे. खूप छान अमेझिंग असा एक्सपिरियन्स आहे. मी सेकंड टाईम व्हिजिट केलं पण तरीसुद्धा मला खूप मस्त एन्जॉय करता आलं. त्यानंतर आम्ही शेख जायदवरून घरी निघालो. खूप छान शेख जायदचा रोडचा व्ह्यू आहे. पर्सनली मला खूप आवडतो. मी कधी पण या रोडवरून जाते. मी नक्की व्हिडिओ काढते कारण खूप छान अमेझिंग असा व्ह्यू आहे.